हॅलो, मी स्वप्नाली. तुम्ही कधी कराडमधील प्रीतिसंगम बघितलाय का? बघितला असेल तर कमेंट करून सांगा आणि नसेल बघितला तर व्हिडिओ पूर्ण बघा. 2 दिवस मी कराडमध्ये होती. मग काल इव्हिनिंगला चहा पिऊन आम्ही प्लॅन केला होता प्रीतिसंगम बघायला जायचा. माझ्या फ्रेंडच्या घरापासून अगदी 5 मिनिटच्या अंतरावरच हे लोकेशन आहे. प्रीतिसंगम म्हणजे जिथं कृष्णा नदी आणि कोयना नदीचा संगम झालाय. आणि तिथंच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं समाधी स्थळ पण आहे. तिथलं गार्डन पण खूप मोठं आणि छान आहे. संडेमुळं काल खूप लोक होते तिथं. आम्ही पूर्ण गार्डन फिरलो आणि त्यानंतर थोडेसे फोटोज पण काढले. मग गार्डनच्या बाजूलाच घाटावरच भरपूर असे खाण्याचे स्टॉल्स असतात. तिथं गेलो मग आम्ही नंतर. आणि तिथं गेल्यावर ना एका दादांनी मला ओळखलं आणि बोलले सुद्धा. आणि हे आहे सुंदर असं कृष्णामाईचं मंदिर. आणि हा जो व्यंकटेश स्टॉल दिसतोय ना, तो माझ्या फ्रेंडच्या रिलेटिव्हचा आहे. भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे खाण्यासाठी. तर कधी गेला तर नक्की ट्राय करा. आम्ही तर तिथून पाणीपुरी, भेळ आणि आंबोळी घेतली होती. त्याच्यामध्ये मला आंबोळी खूप जास्त आवडली. त्यानंतर आम्ही दुसरीकडून चायनीज आणि मंचुरियन पण घेतलं होतं. चायनीज पण खूप छान होतं. मग घाटावर बसून मस्त सगळ्यांनी भरपूर काय काय खाल्लं आणि एवढं खाल्लं होतं की आता जेवायची गरजच नव्हती संध्याकाळी. तिथं शॉपिंगसाठी पण भरपूर काय काय होतं आणि मला इयरिंग्स घ्यायच्या होत्या. परत घ्यायचं तेव्हा पाहिजे तसे मिळत नाहीत. त्यामुळे मग मी बऱ्याच इयरिंग्स घेतल्या. थोडी थोडी शॉपिंग करून मग आम्ही परत घरी आलो. आणि आज सकाळी उठून लवकर पुण्याला यायचं होतं, त्यामुळे लवकरच झोपलो. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.